पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ऑपरेशन थंटर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांची कार्यवाही सुरूच आहे। हुडकेश्वर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की बेसा पॉवर हाऊस चौक ते गजानन मंदिर मार्गावर एक संशयित इसम लाल रंगाच्या टुरिस्ट बॅगमध्ये अंमली पदार्थ घेऊन फिरत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी नरसाळा रोड परिसरात सापळा रचला। मिळालेल्या वर्णनावरून काळ्या टी शर्ट आणि कार्गो पॅन्ट मधील एक इसम दिसताच त्याला पंचासमक्ष ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली। त्यावेळी त्याच्याकडील बॅगेतून तब्बल 6 किलो 26 ग्रॅम गांजा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1,50,650 रुपये इतकी आहे। आरोपीने आपले नाव विनय दीपक सुनार, वय वर्ष 27, राहणार चंद्रनगुट्टा, हैदराबाद, तेलंगणा असे सांगितले। प्राथमिक चौकशीत हा गांजा आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्टच्या कलम 8(क)(20)(ब) अंतर्गत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। डीबीची टीम ए रामटेके व टीम पेट्रोलिंग दरम्यान होती। त्यांना रात्री अंदाजे 9 वाजता सुमारास त्यांना माहिती भेटली की एक इसम खरबीकडून येत आहे, त्याच्याकडे गांजा आहे असं खात्रीशीर माहिती भेटली होती। त्या अनुषंगाने ट्रॅप लावून कारवाई केली असता त्याच्यात एक आरोपी विनय दीपक सुनार, वय 27 वर्ष, राहणारा हैदराबादचा मूळचा आहे, त्याला आम्ही ताब्यात घेऊन जेव्हा कारवाई केली तर त्याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा सापडला। त्याच्यावर आम्ही रितसर रेड टाकून कारवाई केली आणि गांजा जप्त करून ते पुढील तपास चालू केलेला आहे आणि त्या तपासामध्ये आता 3 दिवसाचे PCR आरोपी आहे। त्याच्यात गांजा कुठून आणलेला होता आणि काय कोणाला विकणार होता नागपुरात याच्याबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? नाही, तो खरबी आणि नागपूरच्या खरबीकडून आणला आहे आणि हैदराबादला घेऊन जाणार अशी प्राथमिक माहिती आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात आलेली होती आणि कोणी ही कारवाईमध्ये हातभार केलाय काय सांगा? जसं आपल्याला माहिती आहे की नागपूर सिटीमध्ये आपला माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाने ऑपरेशन थंडर 2 चालू आहे। त्या अनुषंगाने आमची टीम कायम या प्रयत्नात राहते का आपण जे नशिले पदार्थ आहेत त्याला कसा आळा घालता येईल या अनुषंगाने कारवाई करत माननीय आपले जॉईंट सीपी सर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपले जोधपूरचे डीसीपी रश्मिता राव मॅडम व आयसीपी आपले नरेंद्र हिरवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम ए रामटेके, SC संदीप पाटील, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख, चेतन वैद्य व इतर डीपीचे कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। एकूण कितीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे काय सांगा? याच्यात जवळजवळ 6 किलो 26 ग्राम गांजा जप्त केलेला आहे। त्याची अंदाजाने जे मार्केटमध्ये रेट विकतात त्या अनुषंगाने 1,50,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे।